भारताचं असं सर्वोच्च सभागृह, संसद भवन आणि प्रत्येक राज्याचं विधिमंडळ हे एक कायदेमंडळ म्हणून काम करते. सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रयत्नातून आज पहिल्यांदा ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना या कायदे मंडळामध्ये 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं असं नारी शक्ती वंदन विधेयक येत आहे. आणि या नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून आमच्या माता भगिनी ह्या आज संसदेमध्ये जाणार आहेत, विधिमंडळामध्ये जाणार आहेत. खरं तर मी सर्वप्रथम मोदीजींचे या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते, त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करते. बरेच सरकार होऊन गेलेत, त्यांनी घोषणा दिल्यात, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र झाली नाही. आज मोदीजींनी प्रत्यक्ष कृतीमधून महिलांप्रती असलेला आपला आदर सन्मान हा दाखवून दिलेला आहे. मी मोदीजींना पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचे अभिनंदन सुद्धा करते.